हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, जसे आपण सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1, मॅथ 2 चे इम्पॉर्टंट क्वेश्चनची पीडीएफ टाकलो होतो, तसे आपण आज इतिहास आणि राज्यशास्त्राचे इम्पॉर्टंट असे क्वेश्चनची पीडीएफ टाकलो. आता ही पीडीएफ जी आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर इथे लिंक दिला हो, तिथे मिळून जातील. इंग्लिश मीडियमचा जो व्हिडिओ आहे आणि पीडीएफ आहे ते ऑलरेडी चॅनलवर आली आहे. तो व्हिडिओ जर पाहिला नसेल, जे पण इंग्लिश मीडियमचे स्टुडंट आहे ते इंग्लिश मीडियमचा व्हिडिओ पाहून घ्या. जे पण सेमी इंग्लिश मराठी मीडियमचे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी हा वाला व्हिडिओ आहे. आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका. पहिले सबस्क्राईब नाही केले तर तुमचा पेपर चांगला नाही जाणार आहे. पहा मग आता पहिलेच सांगत आहोत, पहिले सबस्क्राईब करून टाका. 5000 सबस्क्रायबरचा आजचा टार्गेट आहे. पहिले आजच्या आज जे आहे 5000 सबस्क्रायबर आपले झाले पाहिजे. पहा मग आता ही जी पीडीएफ आहे, हे पीडीएफ मी काही स्वतः बनवलेली नाही, त्याच्यामुळे याचा मी क्रेडिट काही घेत नाही. ही पीडीएफ जी आहे ते पार्थ मोमाया सर जो आहे त्यांच्या चॅनलवरून घेतलेली पीडीएफ आहे. ओके, पहा मग आता इथं बोर्डात आलेले बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एमसीक्यू बेस्ड जे क्वेश्चन आहे, इयत्ता 10वी इतिहास आणि राज्यशास्त्र. आता इथं तुम्हाला आन्सर बी दिले आहे. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामे जगा यांनी लिहिला. कोण लिहिला? मायकल फुको यांनी लिहिला. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक यास म्हणतात. कोणाला म्हणतात? तर वॉल्टेअरला म्हणतात. रिपीटेड वाले क्वेश्चन फक्त जे घेतले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याची रिकामी जागा हे पहिले सरसंचालक होते, तर कोण होते? अलेक्झांडर कनिंगहम. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद रिकामी जागा यांनी केला. कोणी केला? तर फेडरिक मॅक्स म्युलर. चांगला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रिमिटिव्ह कम्युनिटिझम टू स्लेव्हरी हे रिकामी जागा इतिहास लेखनाचे पुस्तक उदाहरण आहे. कोण आहे? मार्क्सवादी. हे सगळे एमसीक्यू जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. ठीक आहे. एमसीक्यू एक एक आता मी वाचत नाही बसत, सगळेच्या सगळेच रिपीटेड एमसीक्यू आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा. नेक्स्ट आपला प्रश्न राहते चुकीची जोडी ओळखा. इथं पहा चुकीची जोडी दिल्या एवढ्या आणि कोणती आहे ते पण तुम्हाला इथं आन्सर दिलाय त्याचा. त्याच्यामुळे हे एक एक मार्कचे क्वेश्चन आहे ते तुम्हाला तर चांगल्या प्रकारे वाचायचे आहे. आता आंतरराष्ट्रीय पर्यटन थंड हवेच्या ठिकाणी भेटती. त्यानंतर हे पण पहा. आता हा वाला ऍक्टिव्हिटी बेस्ड जे क्वेश्चन आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा मराठीत ज्याला म्हणतो आपण, ते पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. पहा, भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे कोणते कोणते आहे? नंदा देवी व व्हॅल्यू ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान, केवल देवी राष्ट्रीय उद्यान, त्याच्यानंतर मानस वन्यजीव व अभयारण्य, सुंदरबन राष्ट्रीय अभयारण्य. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ताडोबा अभयारण्य बी लिहू शकता. असे भरपूर सारे आहे. ठीक आहे. आता हा याचा प्रश्न दिलाय आणि खाली जो आहे याचा आन्सर दिलाय. हे सगळेच्या सगळे जे ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायची आहे. पहा मग आता महाराष्ट्राचा कोणता नृत्य आहे? तर कोणती आहे? लावणी. त्यानंतर आंध्र प्रदेश कुचिपुडी हे कुठली आहे? आंध्र प्रदेश. त्यानंतर केरळचा कोणता आहे? कथकली. उत्तर भारत कथक. तामिळनाडू भरतनाट्यम. ओडिसाचा ओडिसी नृत्य. आता पहा हे सवाल येईल असा जरुरी नाही, त्याच्यामुळे हे सगळेचे सगळे जे आहे तुम्हाला चांगले करायचे आहे. आता का होऊ शकते? हे दोन देऊ शकते आणि यांच्याबद्दल बी प्रश्न येऊ शकते. त्याच्यामुळे हे सगळेचे सगळे तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ ठेवायचे. हा वाला पाठ डब्बा याच्यावर बी क्वेश्चन येऊ शकते. जसं आता 19व्या शतकातील वृत्तपत्र व त्यांचे संस्थापक कोण होते? पहा मग आता लोकमान्य टिळक यांचा कोणता होता? मराठा व केसरी. त्यानंतर दीनबंधू यांचे कोण होते? कृष्णराव भालेराव. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांचा कोणता होता? दर्पण. प्रभाकर यांचा कोणता होता? प्रभाकर यांचे संस्थापक कोण होते? तर भाऊ महाजन. आता हे सगळे जे आहे तुम्हाला हे नावं चांगल्या प्रकारे जे आहे पाठ ठेवायचे आहे. हा वाला यावर्षी दिलाय ना हा वर्षी विचारायचे, हा दिलाय ना हा विचारू शकते, असा पण खूप सारा असा चान्स आहे. त्याच्यामुळे हे पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. भारतातील प्रसार माध्यमे आकाशवाणी आहे, वेब पत्रकारिता आहे, दूरदर्शन आहे, वृत्तपत्रे व नियतकालिके आहे. कठपुतली बाहुल्यांचे प्रकार व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सगळेच्या सगळे ऍक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे करायचं आहे. छायाबाहुली, हातबाहुली, काठबाहुली आणि सूत्रबाहुली. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जागतिक वारसा म्हणून ठरलेले पर्यटन स्थळे कोणते कोणते आहेत? पहा मग आता कास पठार आहे, दाजीपूर अभयारण्य आहे, त्यानंतर अजिंठा वेरूळ घारापुरी आहे, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक आहे. त्याच्यानंतर पर्यटनाचे प्रकार कोणते कोणते आहेत? धार्मिक पर्यटन राहते, सांस्कृतिक राहते, कृषी राहते आणि भौगोलिक राहते. धार्मिक, सांस्कृतिक, कृषी, भौगोलिक. धार्मिक, सांस्कृतिक, कृषी, भौगोलिक असा पाठ करून घ्यायचा. हा वाला कोणता कुठे आहे? नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी दिल्ली येत आहे. कोलकाताला कोणता आहे? तर नॅशनल लायब्ररी. त्यानंतर लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी कुठे आहे? मुंबई.
नंतर हैदराबादला कोणता आहे, स्टेट सेंट्रल लायब्ररी. कोणती लायब्ररी कुठे आहे, ते महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आहे, माथेरान आहे, लोणावळा आणि चिखलदरा आहे. याच्यातच तुम्ही जे आहे वेगळे वेगळे बी आन्सर जे आहे तुम्ही लिहू शकता. असं नाही का हेच लिहिणं जरुरी आहे. तुम्हाला वेगळे कोणते थंड हवेचे ठिकाण माहित असेल तर तुम्ही ते पण लिहू शकता. आता याच्यानंतर काही क्वेश्चन दिले आहे. 1 मिनिट लोड व्हायला थोडासा वेळ लागेल. झाले नाही तर हे वाले झाले का, तिकडचे काही दिसतंय का? हा ठीक आहे, एवढे ते क्वेश्चन होते. त्यानंतर आहे बोर्डात आलेले काही टिपा लिहा. टिपा लिहामध्ये पहा, भारतीय स्त्रीवाद इतिहास लेखन, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्यांचा आन्सर बी दिलाय तुम्हाला इथं. त्यानंतर प्रसार माध्यमाची आवश्यकता, कोणती कोणती आवश्यकता आहे त्याचे आन्सर सुद्धा दिले आहे. एवढे जरी केले तरी सफिशियंट आहे. दूरदर्शन सकारण स्पष्ट करा, किंवा याचाच एकच उत्तर आहे. पहा 2 प्रश्नाचा एकच उत्तर आहे. सर्व प्रसार माध्यमातून दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. का बरं आहे, त्याचा उत्तर हा वाला आहे. हा वाला तर एकदम इम्पॉर्टंट आहे. खेळणी आणि उत्सव, पहा लक्षात ठेवा, खेळणी आणि उत्सव जो आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. याचा आन्सर जो आहे 4 पॉईंट मध्ये इथं तुम्हाला दिलाय. या पॉईंटला थोडे थोडे तुम्ही आपल्या मतानं समजून घेऊन लहान पण करू शकता. खेळ आणि चित्रपट याच्यावर बी जो आहे तुम्ही टिपा लिहा येऊ शकते. त्यानंतर कृषी पर्यटन, ठीक आहे, हा वाला पण जो आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याला इंग्लिश मध्ये आपण ॲग्रो टुरिझम म्हणतो. कृषी पर्यटन चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर भारतीय संस्कृती कोश, हा सुद्धा क्वेश्चन जेवढे दिले आहे तेवढे सगळे वाचून घ्यायचे. ॲनल्स प्रणाली एकदमच इम्पॉर्टंट आहे. कार्ल मार्क्स आणि ॲनल्स प्रणाली पहिल्या धड्यामधून येण्याचे बहुतच जास्त चान्सेस आहेत. चांगल्या प्रकारे करायचं आहे. वंचितांचा इतिहास हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. अभिलेखागार, पहा हा वाला पण सप्टेंबर 21 मध्ये जो आहे प्रश्न आला होता. केसरी आणि मराठा याच्याबद्दल बी टिपा लिहा म्हणून आला होता. तमाशा, लोकनाट्य हा वाला पण तुम्हाला चांगला करायचा आहे. उत्तर बी दिले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काय असा डाऊट राहणार नाही. त्याच्यानंतर कारणे द्या. मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीचा ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. पहा आता याचा उत्तर जो आहे हा आहे. वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखाचे जनक असे म्हटले जाते. आता हा वाला जो आहे एमसीक्यू मध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते. आधुनिक इतिहास लेखनाचे जनक कोण, तर कोण होते, ते वॉल्टेअर होते. किंवा असा प्रश्न बी येऊन होते का काऊन असा म्हटलं जातं, हा वाला त्याचा उत्तर आहे. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. इंग्रजी, आता पहा हा वाला पण जो आहे तो पण त्याचा उत्तर तुम्ही वाचला तरी समजून जाईल. एकदम काय असा समजावून सांगायची गरज नाही तुम्हाला. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. काऊन अभ्यासावा लागतो, तर हा त्याचा उत्तर आहे. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. याचा उत्तर सुद्धा दिला इथं. इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते. अशा टाईपचे जे आहे भरपूर सारे असे आपले प्रश्न आहे. हे प्रश्न रिपीटेड वाले प्रश्न फक्त इथं आहेत. चांगल्या प्रकारे याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, हे जे आहेत आता हे इतिहासाचे झाले. असेच काही तुमचे राज्यशास्त्राचे प्रश्न आहे ते वाले पण आपण याच याच्यात पाहून टाकू. कशाला जास्त टाइमपास करायचा नाही का. पहा आता राज्यशास्त्र चुकी बरोबर दिलाय. सगळ्यात पहिले याचा पण उत्तर दिला. हे वाली पीडीएफ आपल्या चॅनलवर भेटून जाईल तुम्हाला. संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. उत्तर दिला याचा. आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते. आचारसंहितेवर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. हे अशी जे आहे याच्यामध्ये जास्त नाही दिले तुम्हाला. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. ठीक आहे, आता जे इंग्लिश मीडियमची जी पीडीएफ आहे, इंग्लिश मीडियमच्या पीडीएफ मधून जे पण ऍक्टिव्हिटी दिली आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. राष्ट्रीय पक्ष कोणते, महाराष्ट्राचे कोणते पक्ष आहे त्याच्यावर वगैरे अशा टाईपचे प्रश्न जे आहे तुम्हाला येऊ शकते. इंग्लिश मीडियमच्या पीडीएफ मधून ऍक्टिव्हिटी तुम्हाला चांगली करायची आहे. फक्त त्याला तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे, बाकी काहीच नाही. ओके, निवडणूक प्रक्रिया, ठीक आहे, हे सगळे. त्यानंतर प्रकरण 3 राजकीय पक्ष. पाहता याच्यावरची ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये नाही दिल्या आहे, फक्त याच्यामध्ये बहुपर्यायी वगैरे छोटे छोटे प्रश्न दिले आहे. हे वाले प्रश्न सुद्धा जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. हे वाली पीडीएफ जे आहे तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट पीडीएफ आहे थोडासा आयएमपी क्वेश्चन. इतिहास आणि राज्यशास्त्राचे काही महत्वाचे प्रश्न दिले आहे. सिलेक्टेड प्रश्न दिले आहे. हे वाले पण प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. ओके, आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पीडीएफ मधले क्वेश्चन आधी चांगल्या प्रकारे करायचे आहे. उद्या जे आहे सिलेक्टेड काही इम्पॉर्टंट प्रश्न जे येण्याचे बहुतच जास्त चान्सेस आहेत त्याचा व्हिडिओ मी उद्या संध्याकाळी टाकून देतो.
आता तुमच्याकडे आजची रात्र आहे आणि उद्याचा दिवस आहे, उद्या रंगपंचमीचा दिवस आहे, होळी खेळाची, थोड्या वेळ खेळाची, एकदम जास्त नाही खेळायची, 1-2 तास खेळा. त्याच्यानंतर जो 11 वाजता नंतरचा टाइम आहे, 11 ते दुपारी 5 पर्यंत 6 पर्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास करा. त्यानंतर रात्रीचा टाइम आहे तो सुद्धा तुम्हाला चांगला अनालिसिस करायचा आहे आणि तुमचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे, फक्त होळीच नाही खेळायची आहे. त्याच्यामुळे आता 2च पेपर राहिले आहे, भटकून जाऊ नका, थोडासा सिरियस राहा आणि 2 पेपर चांगल्या प्रकारे तुम्हाला सोडवायचे आहे असा एक विचार करा. आतापर्यंत जसे पेपर गेले त्याच्यापेक्षा पण हे चांगले गेले पाहिजे असा एक विचार करा. त्याच्यानंतर तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब जास्तीत जास्त करा. तुम्ही 5,000चा आजचा टार्गेट तर तुम्ही कंप्लीट कराच काय करून, तेव्हाच मी जे उद्या इम्पॉर्टंट वाले प्रश्न टाकतो, नाही तर मी टाकणार नाही इम्पॉर्टंट वाले. 5,000चा चॅलेंज आहे तुमच्यासाठी. का करता, कोणाला शेअर करता, करून टाका, पण सबस्क्राईब करा. जेवढे जण हा व्हिडिओ पाहतात तेवढ्या करा, तेव्हाच तुमचा पेपर जो आहे चांगला जाणार आहे. सबस्क्राईब कराल तेव्हाच तुमचा पेपर चांगला जाईल. तोपर्यंत थँक्यू सो मच.